हॅलो स्टुडंट, आज आपल्याला सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी शिकायचं आहे. बघा, तुम्हाला खूप सिंपल वाटेल, पण त्यातलं काय अवघड पार्ट आहे हा पण आपल्याला बघायचा आहे. बघा, ह्या लेसनमध्ये तुम्हाला इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न करताय, इंग्लिश वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. नुसतं सबट्रॅक्शन 5 - 1, 5 - 2, 3 - 1 हे नाही करायचं आपल्याला. ते काय आहे ते काय सांगितलेलं आहे ते इंग्लिश वर्ड ते समजून घ्यायचे. त्याच्यासाठी हा लेसन आहे. बरं बघा, आता यश हॅज 3 जामून. हा यश आहे, हॅड 3 जामुन्स. त्याच्याकडे किती जामुन्स आहेत? 3. ही गेव 2 जामुन्स टू रमा. त्याच्याकडे 3 जामुन आहे, 2 जामुन त्याने रमाला दिले. ही गेव, त्याने दिले 2 जामुन्स टू रमा. ओके, हाऊ मेनी जामुन्स डज ही हॅव नाऊ. तर त्याच्याकडे 3 होते, 2 त्याने दिले. हे 3 जामुन होते, 2 दिले, किती राहिले? 1. तर हे तुम्हाला येते 3 - 2 तुम्हाला हे येईल, यात काही विशेष नाही आहे. बट आज आपल्याला आपल्याला इंग्लिश वर्ड समजून घेऊन त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि मग त्याचे सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची आहे. बघा चित्र इथं ना, डिड यू ऑब्झर्व दिस पिक्चर? बघितलं वरचं पिक्चर? 5 frogs were on a river bank. 5 frogs on a river bank म्हणजे काय? नदीच्या काठाशी 5 फ्रॉग म्हणजे काय? बेडूक आहे, है ना? 1 2 3 4 आणि हा एक 5. ओके, 1 फ्रॉग जम्प इनटू वॉटर. जम्प इनटू वॉटर, त्यामधला एक फ्रॉगने जम्प घेतली पाण्यामध्ये. काउंट हाऊ मेनी फ्रॉग्स आर रिमेन ऑन द रिव्हर बँक नाऊ. तर बघा, 5 होते, त्यामधले एकाने जम्प घेतली, किती राहिले? 4. सो जर तुम्हाला 5 - 1 डायरेक्ट विचारलं तर तुम्ही डायरेक्टली 4 लिहून बाजूला व्हाल. बट प्रॉब्लेम काय इम्पॉर्टंट आहे, इकडे लक्ष द्या. आपल्याला शिकायचं काय आहे की 5 काय आहे? द फ्रॉग्स वेअर ऑन द रिव्हर बँक, है ना? 5 फ्रॉग्स ऑन रिव्हर बँक. 1 फ्रॉग जम्प इनटू वॉटर. सो 4 आर रिमेनिंग ऑन द रिव्हर बँक. तर हे वाचणं जे आहे ना, तो आपल्याला समजायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, पुढे जाऊया. बघा आता, ऑब्झर्व द पिक्चर अँड फिलिंग द बॉक्स. दीज आर द 3 फेसेस, आहे ना? 3 फेस दिलेले, 3 मधून 1 गेला, किती राहिले? 2 फेसेस रिमेनिंग. बरोबर आहे? दीज आर द सिम्पल थिंग्स. ह्या खूप सिम्पल आहेत, त्या तुम्हाला येतात, त्या तुम्हाला समजतात. बट जिथे रायटिंगमध्ये आहे, वर्ड्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्हाला वाचता येत नाही आणि ते वाचता यावं याच्यासाठी हा चॅप्टर आहे. तर इट इज व्हेरी सिम्पल. 3 - 1 2, 4 - 2 2, है ना? दीज आर द 4. -2 गेले 4 मधून, किती राहिले? 2. 2 आर देअर. 5 आर देअर, 2 आर कट. हाऊ मेनी रिमेनिंग? 3 आर रिमेनिंग. सो इथे किती लिहायचं? 3 लिहायचं. देन 3 आर देअर, 2 आर कट. तिथे 3 लिहायचं, 2 कट केले, रिमेनिंग इज 1. आलं लक्षात? हे सॉल्व करायला सोपं आहे आणि हे कळालं पण असेल तुम्हाला. ठीक आहे, आता खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये एक स्टोरी दिलेली आहे, म्हणजे काय? वर्ड्स दिलेले, वर्डमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यातून आपल्याला मॅथमॅटिक्स समजून, सबस्ट्रॅक्शन समजून घ्यायची आहे. बघा काय सांगितलेलं एकदा बघून घ्या. मदर हॅज 6 लड्डू. मदर मेड 6 लड्डूज. आईने किती लड्डू बनवले? मेड म्हणजे काय? बनवणे. किती बनवले? 6 लड्डूज. केप्ट इन अ जार. एका भांड्यामध्ये, एखाद्या डब्यामध्ये मम्मीने 6 लड्डू तयार करून ठेवले. देन शी वेंट टू द मार्केट टू बाय व्हेजिटेबल. मग मम्मीने काय केलं? 6 लड्डू एखाद्या डब्यामध्ये ठेवून दिले आणि ती कुठे गेली? व्हेजिटेबल म्हणजे काय? भाजीपाला आणण्यासाठी मार्केटला गेली.
बाय म्हणजे विकत घेणे. आणि मग मार्केटला जायचं तिला होतं व्हेजिटेबल आणायला. ओके, मी 6 लड्डू केले, डब्बा भरून ठेवले आणि त्याच्यानंतर आई मार्केटमध्ये भाजी आणायला गेली. वेन रमा कम टू होम फ्रॉम स्कूल, ती स्कूलमधून घरी आली. बरोबर आहे, ती स्कूलमधनं घरी आली. शी सॉ लड्डू, ती स्कूलमधनं घरी आली. कोण? रमा स्कूलमधनं घरी आली. तिने काय बघितलं? लड्डू बघितले. द लड्डू वेअर व्हेरी टेम्पिंग. रमा इट 2 लड्डूज. किती लड्डू केले होते मम्मीने? 6. मग मम्मा बाजारला गेली. स्कूलमधनं रमा आली. तिला लड्डू खूप आवडले. ओके, तिला खूपच आवडतात ते लड्डू. तर मग तिने काय केलं? इट 2 म्हणजे रमाने किती इट म्हणजे काय? खाणे. किती खाल्ले? 2 लड्डू खाल्ले. हो की नाही? वेन मदर कम टू होम शी सॉ 4 लड्डूज इन इट. म्हणजे टोटल 6 लड्डू बनवले होते, त्यातले 2 रमाने खाल्ले. म्हणजे राहिले किती? 1 2 3 4 5 6. किती गेले? 2 लड्डू तिने खाल्ले. किती राहिले तर बाकी? 1 2 3 4. 4 लड्डूज आर रिमेनिंग. आलं लक्षात? मग 4 राहिले आता, 4 लड्डू. तर मग मदर म्हटली, रमा डिड यू इट 2 लड्डूज? आईने रमाला काय विचारलं? तू 2 लड्डू खाल्लेत का? रमा आय इट 1 लड्डू मम्मा. मदर, ती म्हणे मम्मा मदर मी फक्त 1च लड्डू खाल्ला. रमा आर यू टेलिंग द ट्रूथ? तू खरं बोलतीये रमा? टेलिंग म्हणजे तू बोलतीये का खरं? ट्रू म्हणजे खरं. रमा मदर आय लाईक लड्डू व्हेरी मच सो आय इट 1 मोर लड्डू. रमा म्हणते मला लड्डू खूप आवडतात म्हणून मी 1 खाल्ला आणि अजून 1 खाल्ला. समजलं? ओके. मदर व्हेरी गुड. आय एम हॅपी दॅट यू स्पोक द ट्रूथ. नाव टेक 1 मोर लड्डू फॉर यू. गिव्ह 1 लड्डू टू युअर फादर, 1 टू युअर ग्रँडमदर अँड आय विल इट दिस 1. तिने 2 लड्डू खाल्ले होते. तिने खरं मम्माला सांगितले की मी 2 लड्डू खाल्ले. मग तिच्यावर खुश होऊन मम्मीने तिला 1 लड्डू खायला दिला आणि 1 तिच्या पप्पाला द्यायला सांगितला, 1 तिच्या आजीला म्हणजे ग्रँडमदरला द्यायला सांगितलं आणि 1 लड्डू तिच्या आईने घेतला. डिड यू लाईक द स्टोरी? नाव टेल अस. हाऊ मेनी लड्डूज डिड मदर केप्ट इन द जार? किती ठेवले होते? 6. हाऊ मेनी लड्डूज डिड रमा इट? 2. How many laddu did Rama give to? How many laddus did mother give to Rama as an award for telling the truth? किती लड्डू दिले आईने रमाला? किती खरी बोलली म्हणून आईने तिला बक्षीस म्हणून दिले? 1. How many laddu did Rama give to all to her father and grandmother? तिने फादरला 1 दिला आणि ग्रँडमदरला 1 दिला, म्हणजे टोटल किती दिले? 2 दिले. हाऊ मेनी लड्डू डिड मदर टेक फॉर हरसेल्फ? आईने स्वतःसाठी किती लड्डू घेतला? 1. हाऊ मेनी लड्डू वेअर लेफ्ट इन द जार ॲट द एंड? एंडमध्ये किती आहे? तिच्याकडे टोटल किती होते? 6 होते. त्यातले 2 तर थांबा परत करते. तिच्याकडे किती लड्डू होते? 1 2 3 4 5 6. त्यातले 2 तर रमाने खाऊन घेतले है ना. आईने तिला बक्षीस म्हणून दिले. 1 ग्रँडमदरला दिला, 1 तिच्या फादरला दिला, 1 आईने घेतला. मग असं दिलं तर नाही. हाऊ मेनी लड्डूज डिड मदर टेक फॉर हिल्स? हाऊ मेनी लड्डूज आर लेफ्ट इन द जार ॲट द एंड? 0 बिकॉज 6 आर देअर. 2 लड्डू रमाने खाल्ले, 1 मम्मींनी बक्षीस म्हणून दिला, 1 फादरला ॲट ग्रँडमदरला आणि 1 मम्मीने घेतला, म्हणजे टोटल 6 घेतले की नाही. आता 0 राहिले. म्हणजे हे सगळं समजण्यासाठी इंग्लिश वर्ड समजून घेण्यासाठी हे सबस्ट्रॅक्शन चॅप्टर महत्त्वाचा आहे. आता इट्स व्हेरी सिम्पल ना. व्हॉट इज द रायटिंग नंबर फॉर दिस वन? 5 - 3 2. 2 - 1 1. 6 मधून
काय गेलं म्हणजे 1 राहीन, 5 गेले म्हणजे 1 राहीन. 7मधून 4 गेले, 3 गेले, 4 राहिले. हे 6, हे 4, नंतर 0. देन हाऊ मच इज द 8? 8 कधी येणार? 8 - 0 करू. काही पण करू शकतो, त्याचा आन्सर 0 येईल. सो इट्स व्हेरी सिम्पल. तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला आहात, तो यू नो द सबस्ट्रॅक्शन. तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करता येते. बट आवर प्रॉब्लेम इज word writing, word understanding. That is why this chapter is there. Okay, so next. परत सबस्ट्रॅक्शन करणं खूप सोपं आहे. 5 - 3 इझी आहे, करायला काहीच अवघड नाही आहे. पण समजून काय घ्यायचं आहे आपल्याला, वर्डमध्ये काय लिहून दिले ते समजून घ्यायचं आहे. चला बघा. नगमा हॅज 6 बेरीज. किती आहे? 5 बेरीज आहे. शी गेव 3 बेरीज टू शालमा. किती दिले? नगमाकडे 5 होते बेरी. 3 बेरी शी हॅज गिवन टू शल्मा. हाऊ मेनी बेरीज आर लेफ्ट इन द नगमाज होम? नगमाज नाव शी हॅज 5 बेरी. 5 होत्या, 3 तिला दिला, किती राहिल्या? 2. तर इथे 2 लिहिणं सोपं आहे. 2 इज अ आन्सर, कॅन एनीवन राईट. कोणी पण लिहिल. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला हे वर्ड समजून घ्यायचे. आता बघा, अ फ्रूट बास्केट कंटेनिंग 9 कस्टर्ड ॲपल. एका फ्रूट बास्केटमध्ये किती ॲपल आहे? 9 ॲपल आहे. माय ब्रदर डिस्ट्रीब्युट 6 ऑफ देम टू हिज फ्रेंड. भावाने काय केलं? 6 फ्रेंडमध्ये वाटून दिले. फाइंड द नंबर ऑफ कस्टर्ड ॲपल्स रिमेनिंग इन द बास्केट. 6. किती ॲपल डिस्ट्रीब्यूट केले? डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे. किती वाटले? भावानी मित्राला 6. किती राहिले? 3. हा ना, वर्ड प्रॉब्लेम समजलेला पाहिजे, त्याप्रमाणे तो राईट करता येतो. देअर वेअर 3 पेन्सिल्स इन अ समीरा. किती पेन्सिल आहे? 3. शी गेव 1 पेन्सिल टू हर फ्रेंड. 3 पेन्सिल तिच्याकडे होते, 1 पेन्सिल तिने तिला फ्रेंडला दिला. हाऊ मेनी पेन्सिल्स आर लेफ्ट इन द समीरा नाव? समीराकडे किती आहे? 3 पेन्सिल्स अँड समीरा 1 पेन्सिल. 1 पेन्सिल तिने काय केलं? फ्रेंडला दिली. म्हणजे हे 3 - 1 किती राहिले? 2. कळालं? किती पेन्सिल राहिले? 2 पेन्सिल लेफ्ट. ओके, लास्ट वन. देर आर 4 लड्डूज इन अ जार. बास्केटमध्ये किती आहेत? 4. बलबीर इट 1 ऑफ देम. 4 लड्डूपैकी 1 लड्डू बलबीरने खाल्ला. हाऊ मेनी लड्डूज आर देअर इन द जार? लड्डूज इन द जार किती आहे? टोटल लड्डू 4. दॅन लड्डूज इट बाय बलबीर 1. हाऊ मेनी लेफ्ट? 3. 3 लड्डूज आर रिमेनिंग इन द जार. आर यू गेटिंग? आता हे सिम्पल आहे, फक्त लिहून द्यायचं आहे. 9 - 2. 9 - 2. तर 9 ड्रॉ करायचे लाईन्स. हे झाले 9. 2 इरेज करायचे. किती राहिले? 1 2 3 4 5 6 7. इथं 7 लिहायचं. तसंच 8 ड्रॉ करायचे, 4 कॅन्सल करायचे, राहिले 4. सॉरी, किती राहतील? 4. 7 काढायचे, 2 काढून टाकायचे, किती राहणार? 5 2 2 2 3 4 3 5 8 2 2 0 4. है ना? हे एकदा तुम्ही स्वतः करून बघायचं आहे. मी तुम्हाला आन्सर नंतर तुम्हाला समजावं की हे आन्सर बरोबर आहे की नाही, याच्यासाठी हे आन्सर्स लिहून दिलेले आहेत. आलं का लक्षात? आता हे तुम्हाला यायला पाहिजे. ओके.